विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं आहे की दुसऱ्या युनिटमध्ये हुंडा याविषयीचं स्वरूप आणि त्याचा अर्थ. आता पहा, हुंड्याचा अर्थ आणि व्याख्या आपल्याला पाहायची आहे. आता हुंडा ही प्रामुख्याने हिंदू विवाहाशी निगडीत असणारी समस्या आहे, परंतु जाती प्रथेप्रमाणे हुंडा प्रथेने हिंदू धर्मीय समाजाचा उंबरठा ओलांडून भारतातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आदी धर्मीय समाजात आपला शिरकाव करून घेतला आहे. यामुळे आधुनिक भारतीय समाजात हिंदू धर्मीय समूहाप्रमाणे मुस्लिम, जैन आणि आदी धर्मीय समूह देखील हुंडा प्रथेमुळे त्रस्त झाले आहेत. आधुनिक काळात औद्योगिकरण व नागरीकरण या दोन प्रक्रियांमुळे घडून आलेला एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे व्यक्तीच्या गरजांमध्ये वाढ होणे होय. आता अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टींपुरत्या जीवनावश्यक गरजा सीमित राहिल्या नाहीत. शिक्षण आणि आरोग्य रक्षण या देखील आजच्या काळात जीवनावश्यक गरजा झाल्या आहेत. एकेकाळी सुखप्राप्तीच्या गरजांचे रूपांतर आता आवश्यक गरजांमध्ये झाले आहे वा होऊ लागले आहे. जीवनावश्यक गरजांच्या या वाढीतून भौतिकवादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव सर्वधर्मीय समाजात वाढला आहे. भौतिकवादी तत्त्वज्ञानाच्या प्रभावात झालेल्या वाढीमुळे हुंडा पद्धतीत सक्ती आणि शोषणाचे आधिक्य पूर्वी कधीही नव्हते एवढे वाढले. थोडक्यात, हुंडा पद्धतीने आधुनिक भारतीय समाजात एक गंभीर स्वरूपाची समस्या असे स्वरूप धारण केले आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की हुंड्याचा अर्थ आणि व्याख्या. तर याच्यामध्ये विवाहामध्ये वधूला स्त्रीधन म्हणून दिलेल्या सर्व वस्तू आणि वराला दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू या दोन्हींचा समावेश हुंड्यामध्ये होतो. मॅक्स रेडिन यांच्या मते ते म्हणतात की विवाह प्रसंगी वर किंवा वधूला तिच्या आईवडिलांकडून प्राप्त होणारी संपत्ती म्हणजे हुंडा होय. तसेच वेबस्टरच्या शब्दकोशानुसार विवाहाच्या वेळी स्त्री आपल्यासोबत जी संपत्ती, मौल्यवान वस्तू किंवा इस्टेट आणते त्याला हुंडा असे म्हणतात. आणि 1961च्या हुंडा प्रतिबंध कायद्यानुसार विवाहापूर्वी किंवा विवाहातील कोणत्याही एका पक्षाने दुसऱ्या पक्षास प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या कबूल केलेली किंवा दिलेली संपत्ती अथवा मौल्यवान वस्तू म्हणजे हुंडा होय. तर अशा वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला हुंड्याच्या संदर्भात पाहता येते, पण जास्तीत जास्त स्त्रीलाच या ठिकाणी हुंडा हा द्यावा लागतो. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की वर आणि वधू यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करण्यासाठी किंवा आर्थिक सुरक्षेच्या कारणासाठी मौल्यवान वस्तू किंवा स्थावर स्वरूपातील संपत्तीची 2 पक्षांमध्ये झालेली देवाणघेवाण. आता 2 पक्ष म्हणते तर वरही त्याला वर आणि वधू या दोघांकडची संमती असते आणि म्हणूनच मात्र हा हुंडा स्वरूप समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फोफावलेला आपल्याला दिसून येतो. वर वधू पित्यांमधील संपत्तीची होणारी देवाणघेवाण असते. केवळ विवाह सोहळ्याच्या प्रसंगीच नव्हे तर विवाह सोहळ्याच्या पूर्वी किंवा नंतरही 2 पक्षांमध्ये झालेली संपत्तीची देवाणघेवाण म्हणजेच हुंडा. हुंडा म्हणजेच देणे घेणे होय, हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे की हुंड्याची कारणं नेमकी कोणती कोणती आहे. तर कुलीन विवाह प्रथा, बालविवाह प्रथा, शिक्षणासाठीच्या खर्चामध्ये वाढ, प्रतिष्ठेचे प्रदर्शन, संपत्तीचे महत्त्व, औद्योगिकरणाचा प्रभाव, सामाजिक प्रथा आणि दुष्टचक्र. आता एवढी हुंड्याची कारणं आहे आणि या प्रत्येक कारणांमधून आपल्याला लक्षात येत आहे की दिवसेंदिवस ह्या सगळ्या गोष्टी आज आपण समाजामध्ये पाहतो आहे. आता पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की कुलीन विवाह प्रथा. मग ती काय आहे? भारतात प्रत्येक व्यक्तीची आपल्यापेक्षा अधिक उच्च कुळामध्ये आपल्या मुलीचा विवाह व्हावा अशी अपेक्षा असते. प्रत्येक जातीत मालमत्ता, संपत्ती, शिक्षण, प्रतिष्ठा आदींनी युक्त अशी कुळे म्हणजे घराणी संख्येने कमी असतात. आपल्या मुलीचा विवाह जाती समूहाबाहेर करण्याची कोणाचीही इच्छा नसते. उच्च कुळ किंवा घराणे, त्यात पुन्हा विवाहयोग्य मुलांची संख्या कमी आणि मुलींची संख्या जास्त अशी विषम स्थिती निर्माण झाल्यास या विषम स्थितीत चांगला वर आपल्या मुलीला मिळावा या अपेक्षेमधून हुंडा देण्याची प्रथा सुरू झाली आहे. दुसरी प्रथा म्हणता येईल तर बालविवाह प्रथा. ही जरी आज समाजामध्ये बंद झाली असेल तरीही काही प्रमाणात आजही आपल्याकडे बालविवाह हे होतातच. भारतात बरीच वर्षे बालविवाहाची प्रथा होती.
बालविवाहाच्या प्रथेत मुलामुलींची पसंती हा भागच नव्हता. बालविवाह हे आईवडील ठरवित असत. या पद्धतीतही विवाह वयाची मर्यादा आपल्या मुलीने ओलांडली तर तिचा विवाहच होणार नाही अशी धास्ती पालकांच्या मनात होती आणि या धास्तीतून हुंडा प्रथेचा उदय झाला असावा. नंतर आहे शिक्षणासाठीच्या खर्चामध्ये वाढ. मुलांच्या शिक्षणासाठीच्या खर्चात झालेली वाढ ही देखील हुंडा पद्धती, हे देखील एक त्याचं कारण असावं. कारण उच्च शिक्षित मुलाला अधिक चांगली नोकरी आणि पैसा मिळवण्याची शक्यता त्या काळात होती. त्यामुळे असे स्थळ प्राप्त करण्यासाठी हुंडा पद्धती अस्तित्वात आली. नंतर आहे प्रतिष्ठेचं प्रदर्शन. श्रीमंत व्यक्तींना आपल्या आर्थिक सुबत्तेचे प्रदर्शन करण्याची मोठी हौस असते. यामधून देखील हुंडा पद्धती उदयास आली. नंतर आहे संपत्तीचं महत्त्व. काळाच्या ओघात संपत्तीचे महत्त्व वाढतच गेले. संपत्ती हा प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा एक प्रमुख आधार होता आणि म्हणून सोन्याची साखळी, टी व्ही, फ्रीज, स्वयंचलित वाहने, दागदागिने, घर, गाडी यासारख्या गोष्टी आज आपल्याला हुंडा स्वरूपामध्ये दिसून येतात. नंतर आहे औद्योगिकरणाचा अभाव. औद्योगिकरण व त्यातून निर्माण होणाऱ्या शहरीकरणामुळे व्यक्ती आपले मूळ गाव सोडून दूरवरच्या प्रदेशात उद्योग व्यवसायासाठी राहू लागतात आणि मग त्यातून देखील जाती समूहातील मुलगा शोधून काढणे हे वधूपित्यासाठी फारच अवघड असते आणि मग हे देखील हुंडा पद्धतीचा विस्तार होण्याचे एक प्रमुख कारण म्हणावे लागेल. नंतर आहे सामाजिक प्रथा आणि दुष्टचक्र. हुंडा देणे घेणे ही एक सामाजिक प्रथा आहे. ही प्रथा मोडण्यास सर्वसामान्य व्यक्ती तयार होत नाही. पण हे दुष्टचक्र जर समजा मोडायचं असेल तर मुलीचा विवाह जुळवताना हुंडा दिला की त्या मुलाचे लग्न जुळवताना तो वसूल व्हावा अशी इच्छा बाळगणे हे स्वाभाविक मानले जात होते. पण आता मात्र या दुष्टचक्रातून आपल्याला कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे आणि हुंडा हे स्वरूप कुठेतरी बंद केलं पाहिजे. तरच मात्र ही हुंडा पद्धती बंद होऊ शकते.